पूर्वी ना लेखक त्यांना इतकी प्रसिद्धी मिळायची की मग त्या लेखकाचे फॅन होऊन जायचे. नासी फडके किंवा पु ल देशपांडे, वपू काळे. तसं आता होत नाही आहे. कारण आता काय आहे की आता खूप जणं लिहित आहेत आणि खूप जणांवरती कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग ते जे लिहित आहेत त्यांचं लेखन वाचकांपर्यंत पोहोचत नाही आहे. आणि मग जे पोचतं आहे मग त्याच्यामधून एवढी प्रसिद्धी एखाद्याच लेखकाला मिळत नाही. मनोरंजनासाठी भरपूर साधनं निर्माण झाल्यामुळे असं लाईट वाचणारे लोक जे आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना की 2 भाग झालेत. एक लाईट हलकं फुलकं वाचून आपला रिलॅक्स होण्यासाठी, आणि दोघं जण ते काही लोक असे आहेत की जे फक्त अभ्यासासाठी. नमस्कार, ज्ञान वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. इन द एंड विल ऑल बिकम स्टोरीज. कनेडियन कवयित्री मार्गरेट ॲटवूड ह्यांचे हे शब्द आहेत. स्टोरीज, कथा, कहाणी, गोष्टी आपल्या सर्वांना वाचायला, ऐकायला, बघायला, शेअर करायला फार आवडतं. अशाच कथानकांचा प्रवास किती मजेशीर आहे, किती कष्टाचा आहे, हाच आपल्या आजच्या पॉडकास्टचा विषय आहे. आपण गप्पा मारणार आहोत धनंजय आणि चंद्रकांत ह्या दिवाळी अंकांच्या संपादक, मुद्रक, प्रकाशक आणि मालक निलिमाताई कुलकर्णी यांच्याशी. निलिमाताई गेल्या 30हून अधिक वर्षापासून ह्या मॅगझिन्स आणि कित्येक पुस्तकांचे प्रकाशन करत आहेत. त्यांच्या प्रवासातून आणि अनुभवातून लेखक आणि वाचक या दोघांनाही खूप काही शिकायला मिळतं. निलिमाताई तितक्याच ॲक्टिव्हली आजही या मॅगझिनचे संपादन आणि प्रकाशन बघत आहेत. खूप मजेशीर एपिसोड आहे, त्यामुळे शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार. नमस्कार. ज्ञानवार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. निलिमाताई, तुम्ही इतके वर्ष पब्लिशिंगमध्ये आहात. तुमची ही 2 मॅगझिन धनंजय आणि चंद्रकांत खूप इतके वर्ष सुपरहिट होती. हो. तर तुमचं थोडंसं तुम्ही बॅकग्राऊंड सांगाल का? हां, म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी ज्या घरात आले तेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे धनंजय, चंद्रकांत हे दिवाळी अंक प्रकाशित करतात. तोपर्यंत आम्ही वाचक होतो. म्हणजे धनंजय हा अंकच इतका लोकप्रिय आहे की आम्ही तो आवडीने वाचायचो. आणि जेव्हा लग्न ठरलं आणि मी सासरी आले तेव्हा मला एकदम छान वाटलं की अरे, जो अंक मी वाचते आहे त्याच घरात मी येते आहे. आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं तेव्हा आम्ही सौदी अरेबियाला होतो 4 वर्ष. आणि तिथून परत आल्यानंतर आमचे अंक जे होते ते आम्ही चालवायला घेतले. आणि मिस्टर माझे आर्किटेक्ट होते, तर त्यांचा जॉब करता यावा म्हणून मी या अंकांचं काम करायला घेतलं की ते जॉब करतील आणि अंकांचं काम मी सांभाळेन. आणि मी शिकत गेले आणि करत गेले. तर जवळजवळ 1990पासून मी हे काम करते आहे. आणि कसं आहे की हे काम करते आहे, पण आत्ता ह्या ऑफिसात कशी पोस्ट असते की तसं आधी बॅक ऑफिस सांभाळणं, सगळं म्हणजे पार्सलं देणं, भरणं, अंकांचं पॅकिंग करणं, कथा निवडणं, कथा सिलेक्ट करणं, अशी बारीक बारीक कामं मी करत होते. मेन डिसिजन मात्र मिस्टर घेत होते. आणि मग जसं जसं मला त्यातला अनुभव येत गेला मग मी स्वतंत्रपणे ही कामं करायला सुरुवात केली. तुमचं ही किती वर्षापासून चालू आहे? आता 90पासून, म्हणजे आता झाली ना जवळजवळ 35 वर्ष झाली. 30-35 वर्ष तुम्हाला काम करून. आणि मॅगझिनला? आणि मॅगझिन आता धनंजयचं हे 63वं वर्ष आहे आणि चंद्रकांतचं हे आत्ताच आम्ही सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव साजरा केला. 60 वर्ष पूर्ण झाली चंद्रकांतला. पण ते सिनियर सिटीजन झाले दोन्ही अंक सिनियर सिटीजन, अनुभव समृद्ध झाले. आणखीन चंद्रकांतची स्पेशालिटी म्हणजे त्याच्यात 4 कादंबऱ्या असतात. आणि हा माझ्या माहितीप्रमाणे हा आपल्या महाराष्ट्रातला एकमेव अंक आहे जो इतकी वर्ष सातत्याने 4 कादंबऱ्या देतो आहे. व्हेरी नाईस. तर एक अभिमानाची गोष्ट आहे ती की आणि त्या कादंबऱ्यांमध्ये बरेच वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे सामाजिक कादंबरी असते, कधी गूढ कादंबरी असते, कधी कॉर्पोरेट लेवलचं जे काही तिथे चालतं त्या विषयावरची कादंबरी असते, कधी एखाद्या चित्रपट विषयक किंवा एखादा निर्माता त्याला येणारे त्याचं आयुष्य, असं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या असतात. म्हणजे तुमचं ओव्हरऑल मॅगझिनमध्ये एक थीम असते? हो, थीम अशी, आता धनंजयला थीम म्हटलं तर भय, गूढ, रहस्य, विज्ञान.
आणि भयाचं वाचकांना किंवा माणसालाच एकंदरीत आकर्षण आहे की किंवा भविष्याचं आकर्षण असतं, भयाचं आकर्षण असतं, गूढ शोधायची उत्सुकता असते. तर त्याप्रमाणे धनंजयमध्ये हे विषय आल्यामुळे वाचकांचा अत्यंत आवडता अंक झाला आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी जे काम करते आहे तेव्हा मी बघितलं की कितीही आम्ही जो अंक काढतो तो उरत नाही आणि उरलेला असला तरी कित्येक वाचक नंतर मागतात की अहो आम्ही याच वर्षी अंक बघितला, आम्हाला आवडला, जुने अंक आहेत का? आणि जुने अंक आवर्जून ते खरेदी करून देतात. त्यामुळे धनंजयची लोकप्रियता अफाट आहे. चंद्रकांतला पण आता हळूहळू काय होते की वाचकांना मोठं वाचायला वेळ नाही, पण गावामध्ये अजूनही कादंबऱ्या लोक आवडीने वाचतात आणि त्याला चांगला प्रतिसाद चांगला मिळतो आहे. मग निलिमाताई, इतक्या वर्षापासून तुम्ही काम करताय, तुमच्या खूप लेखक आर्टिस्ट या लोकांची तुम्ही खूप लेखकांची डील करत असाल ना इतके वर्ष. मग तुमचा हा लेखकांची डील करण्याचा अनुभव कसा आहे? जनरली काय होतं की बरेचसे लेखक हे धनंजयचे 60 वर्षांपासून बांधलेले पण आहेत. म्हणजे एक असं की जयश्री कुलकर्णी म्हणून एक लेखिका आहेत. भयगुढ लिहिणारे बहुतेक सगळे पुरुष लेखक असतात, पण ह्या जयश्री कुलकर्णी अशा आहेत की त्या जवळजवळ गेली 55 वर्ष सातत्याने धनंजयमध्ये कथा देत आहेत. आणि ही एकमेव लेखिका अशी आहे की ती कायम कथा देते. आणि कुमुदिनी रांगणेकरांच्या कथा असायच्या पूर्वी, अनुवादित कथा द्यायच्या त्या, अनुराधा वैद्य, वृंदा दिवाण. आणि मग ह्या अशा लेखिकांशी जेव्हा डील करतो किंवा त्यांना भेटतो तेव्हा एक कौटुंबिक नातंच तयार होतं. सुहास शिरवळकर, अनंत सामंत तर आपल्या बोरिवलीतच राहत होते, म्हणजे मग त्यामुळे सातत्याने भेटणं व्हायचं, आणखीन विचारांची देवाणघेवाण व्हायची. सुहास शिरवळकर जेव्हा पुण्याहून मुंबईला यायचे तेव्हा ते आमच्या घरीच उतरायचे. त्यामुळे एक प्रकारचं कौटुंबिक नातं तयार होऊन जातं या सर्व लेखक लेखिकांशी. तर तुम्ही पब्लिशर आहात, आणखीन तुमचा काय रोल आहे का? प्रकाशक आहे, संपादक आहे. संपादनाचं काम संपूर्ण आम्हीच करतो, कथा निवडण्याचं कामही आम्हीच करतो. आणि मग कथा ज्या आलेल्या असतात त्याच्यावर काही प्रक्रिया करायची असेल, म्हणजे एडिटिंग करायचं असेल, प्रूफ करेक्शन करायचं असेल तर ते सुद्धा सगळं काम तुम्हीच करता. अच्छा, मग तुम्ही या कथा सिलेक्ट कशा करता? कित्येकदा काही लेखकांना विषय दिला जातो, म्हणजे बोलण्यातनं, फोनवरनं, गप्पांमधनं त्या लेखकाचा कल कळतो आणि मग बोलता बोलता सुचवलं जातं की अरे मग ह्याच विषयावर कथा होऊन जाऊ दे. तर अशी एक कथा मग आपण सांगतो. आता विज्ञान कथांच्या बाबतीत कसं की एखाद्या वर्षी एखादा शोध लागतो विज्ञानाचा. आणि मग जसं की 15-20 वर्षापूर्वी जेव्हा रोबोचा शोध लागला तेव्हा मग रोबोवरच्याच कित्येक कथा त्या वर्षीच्या धनंजयमध्ये होत्या. आणि मग जेव्हा मी त्याचं संकलन करत होते तेव्हा मला जाणवलं की अरे यावर्षी सगळ्या विज्ञान कथा आहेत त्या रोबोंवरच्या आल्या आहेत. किंवा आता यावर्षी AI झालं, मग AIवरच्याच कथा. मग लेखकसुद्धा पटकन ते लिहायला तयार असतात आणि मग त्यावरच्या कथा. पण प्रत्येक कथेचं एक स्वरूप वेगळं असतं. बऱ्याचदा काय पाण्याचा असं आपण म्हणतो की पाण्याची पातळी उष्णतेमुळे वाढत चालली आहे आणि काही वर्षांनी समुद्राकाठची शहरं पाण्यात बुडणार आहे. मग ह्या विचारांवरती कथा लिहिली गेली आणि 2 लेखकांकडनं लिहून घेतली. तर एकांनी समुद्राची पातळी वाढल्यावर काय होईल तर त्यांनी सामाजिक अंगाने त्याचा, गिरीश देसाई म्हणून लेखक आहेत, सामाजिक अंगाने त्याचा आढावा घेतला आणि मुंबईच्या म्हणजे हे म्हणतो ना आपण क्वीन्स नेकलेस जो एरिया, मरीन ड्राईव्हचा एरिया जो आहे ना, तो एरिया पाण्यात बुडणार आहे असं बिल्डरना लक्षात येतं आणि तिथल्या जागा ते स्वस्तात विकायला काढतात. आणि मग आपले जे गिरगावात राहणारे लेखक आहेत, वाचक आहेत किंवा काय म्हणतो नागरिक आहेत, ते डोंबिवली, कल्याण, पालघर कुठे राहायला गेलेले, त्यांची स्वप्न असतात की एकदा तरी आपण ह्या एरियामध्ये राहावं. आणि मग बिल्डर स्वस्तात जागा विकायला काढतात आणि मग त्यांची स्वप्न अशा परत पल्लवित होतात आणि त्या स्वस्तातल्या जागा घेतात आणि काय मजा येते. अशा प्रकारची कथा यावर्षीच्या धनंजयमध्ये आहे. तर तशीच दुसरी कथा, पाण्याचीच लेव्हल वाढली आहे
आणि पाण्याची लेव्हल वाढल्यामुळे जमिनीवरच्या लोकांना पाण्यात वस्ती करावी लागते आणि मग त्यांना पाण्यात राहावं लागल्यामुळे जमिनीवरचे नागरिक आणि पाण्यातले नागरिक ह्यांच्यात सोयीसुविधांमध्ये फरक पडतो आणि त्यांच्यात तेढ निर्माण होते आणि म्हणून मग त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि ती जी तेढ आहे, मग पाण्यावरच्यांना जमिनीवर येऊ द्यायचं नाही, जमिनीवरच्यांना पाण्यात येऊ द्यायचं नाही, तशी या प्रकारची कथा. आता विषय तोच आहे, पाण्याची पातळी वाढली, पण एकदम वेगळ्या प्रकारे स्मिता पोतनीसांनी कथा लिहिली आहे. तर अशी मजा, म्हणजे एकच जरी घटना असली तरी त्याचे वेगवेगळे पैलू या कथांमधून आपल्याला बघायला मिळतात. ह्या सगळ्या कथांवरती तर मूवीज बनू शकतात, पिक्चर बनू शकतात, सायन्स फिक्शन. हो हो, सायन्स फिक्शनवरती सिरियल बनू शकतात आणि कित्येक म्हणजे नारायण धारपांच्या कथा तर त्याच्यावरती TV सिरियल येऊन गेली आहे. अच्छा, ऑलरेडी नारायण धारप आपल्याकडे लिहित होते आणि प्रत्येक लेखकाशी असा जिव्हाळ्याचा किंवा कौटुंबिक संबंध होतोच. एकदा त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो, आणखीन कथेसंबंधी बोलत होतो. तर बोलताना त्यांनी त्यांची डायरी दाखवली. छोटीशी डायरी होती आणि त्या डायरीत पहिल्यांदा त्यांनी कथा लिहायला सुरुवात केल्यापासून ते आम्ही भेटायला गेलो, म्हणजे आता 10-15 वर्ष झाली त्याला, तिथपर्यंतच्या कथा त्यांनी नोट केलेल्या, कुठल्या अंकाला कुठली कथा दिली, किती मानधन मिळालं, कोणत्या तारखेला दिली. आणि एवढ्या त्या 30-35 वर्षांचा सगळा त्यांचा लेखाजोखा त्यांनी आम्हाला दाखवला. परफेक्शन. सुंदर बारीक अक्षर, एकसारखं अक्षर. त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य असं की ते पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत एकसारखं अक्षर हस्तलिखितात त्यांचं असायचं. ती वाचताना मजा यायची आणि ते कथा लिहिताना एवढे गुंग होऊन जात की जर का त्यावेळेस त्यांना कोणी हाक मारली तर तेच दचकून जात असत. तर तीसुद्धा त्यांनी गंमत आम्हाला तेव्हा सांगितली होती. प्रकाशकाच्या नात्याने आता लेखन फार कमी झालेलं आहे मराठीचं, तर त्याचं तुमच्या मते तुमचा काय अनुभव आहे? काय आहे की लेखक भरपूर वाचन करत असतात आणि म्हणजे वाचक जो असतो ना तोच हळूहळू लेखक बनतो. बऱ्याचदा वाचताना, एखादी कथा वाचताना एखाद्याला त्याच कथेत काहीतरी वेगळं सुचू शकतं आणि मग ती व्यक्ती म्हणते चला आपण एक लिहून बघूया ना काय, आणि मग त्यांची सुंदर कथा उतरते. त्यामुळे लेखक आपल्याकडे भरपूर आहेत आणि एक फॅन लेखक खूप आहेत की सुहास शिरवळकरांना फॉलो करणारे लेखक आहेत किंवा आता नारायण धारपांना फॉलो करणारे आहेत की आणि यावर्षीच्या म्हणजे गेल्या वर्षीपासूनच धनंजयमध्ये सुशील अत्रे म्हणून लेखक आहेत. त्यांनी नारायण धारपांच्या पद्धतीने कथा लिहायला सुरुवात केली की आणि नारायण धारपांचा फॅन क्लब आहे आपल्या फेसबुकवरती. तर त्याच्यातल्या सगळ्यांनी त्यांना एवढं म्हणजे ॲप्रिशिएट केलं की अरे वाटतच नाही की धारपांनी कथा लिहिली नाही आहे. इतकी सुंदर कथा उतरली आहे की जणू काही धारपांच्याच लेखणीतनं आली आहे. पण सगळी नवीन गॅजेट्स घेऊन, म्हणजे ते लॅपटॉप वापरत आहेत, टॅब वापरत आहेत, ते कॅमेराचा वापर करत आहेत, ते वायफाय वापरत आहेत. धारपांच्या वेळेस हे सगळं नव्हतं. पण आता जो सुशील अत्र्यांनी प्रयोग केला आहे त्याच्यात ही सगळी गॅजेट्स वापरून पण त्यांच्या पद्धतीने, ही खूप कठीण गोष्ट आहे आणि खूप त्याला छान प्रतिसाद मिळतो आहे. तर लेखक असे तयार होत असतात, जुन्या लेखकांना ऐकून वाचून, आणि नवीन लेखक तयार होतात आणि धनंजयला लेखकांची कधीच कमी नाही. तुमच्या मते तुम्हाला असं काय वाटतं की मराठी वाचणारे कमी झाले आहेत की लिहिणारे कमी झाले आहेत? कारण मराठी आता नॉवेल्स नाही आहेत, फार कमी. काय झालं आहे माहिती आहे का, लिहिणारे खूप आहेत आता, लिहिणारे खूप आहेत, पण काय आहे की एवढी माध्यमं श्रोत्यांसाठी, वाचकांसाठी उपलब्ध आहेत की त्या लेखकांकडे लक्ष जात नाही आहे किंवा लेखक वाचले जात नाही आहेत. दूरदर्शन आहे, आपले व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ह्या सगळ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारे कथा येतच असतात. मग प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे कथा वाचतो, कोणी ऐकतो, कोणी बघतोसुद्धा. तर त्यामुळे असं वाटायला लागतं की पुस्तकांचा खप कमी झाला आहे, म्हणून असं वाटतं की आता वाचन कमी झालं आहे. तर वाचन कमी नाही झाले, ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कन्वर्ट झालं, हां, बदललं गेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वाटलं गेलं आहे वाचन. त्यामुळे असं वाटतं. फक्त एक गोष्ट अशी आहे की पूर्वी लेखक त्यांना इतकी प्रसिद्धी मिळायची
की मग त्या लेखकाचे फॅन होऊन जायचे. नासी फडके किंवा पु ल देशपांडे. देशपांडे, वपू काळे. तसं आता होत नाही आहे. कारण आता काय आहे की आता खूप जणं लिहित आहेत, खूप जणं लिहित आहेत आणि खूप जणांवरती कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग ते जे लिहित आहेत त्यांचं लेखन वाचकांपर्यंत पोहोचत नाही आहे. आणि मग जे पोचतं आहे मग त्याच्यामधून एवढी प्रसिद्धी एखाद्याच लेखकाला मिळत नाही. पुन्हा हल्ली वाचनाचे पण ग्रुप झालेत की सामाजिक कथा वाचणारा वेगळा, साहित्यिक म्हणून वेगळंच वाचन असतं, म्हणजे ते फार अभ्यासपूर्ण वाचन असतं. मनोरंजनासाठी भरपूर साधनं निर्माण झाल्यामुळे असं लाईट वाचणारे लोक जे आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना की 2 भाग झालेत. एक लाईट हलकं फुलकं वाचून आपला रिलॅक्स होण्यासाठी, आणि दोघं जण ते काही लोक असे आहेत की जे फक्त अभ्यासासाठी, म्हणजे कॉलेजचे प्राध्यापक आणि ते लोक जे आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दृष्टीने असं वाचन करतात. आणखीन दुसरे जे आहेत ते कामावरून आलेत, थकून आलेत आणि त्यांना आता काहीतरी बौद्धिक फराळ पाहिजे, तर ते मग हलकं फुलकं असं वाचतात. त्यामुळे असं वाटतं की हे कमी झालेत लेखक भरपूर आहेत. म्हणजे संपादकांनीच त्यांना शोधून काढायला पाहिजे असं झालेलं आहे. महापूर आहे लेखकांचा. राईट नाव आत्ता जे चालू आहे 2023-24, आत्ता जर कोणाला मराठीमध्ये लेखन सुरू करायचं असेल तर त्यांचा काय मार्ग आहे, त्यांनी कसं सुरू करावं? आता ना बरेच जणं लेखन सुरू करतात ते म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुकवरती, आणखीन व्हॉट्सअपवरती, आणखीन कशावर की वेगवेगळे ब्लॉग लिहून, आणि मग त्याच्यातनं त्यांना प्रसिद्धी मिळत जाते. त्यांचा एक फॅन क्लब तयार होतो. मग संपादकांचंही लक्ष जातं त्याच्या लेखनाकडे, आणि मग ते लेखन ज्या संपादकाला आवडतं तो संपादक त्या लेखकाशी संपर्क साधतो की अरे ह्या पद्धतीचं लेखन मला आवडलं आहे, मग तू मला अशा प्रकारची कथा लिहून देशील का, कादंबरी लिहून देशील का. आणि मग अशा प्रकारे आजकाल संपादक लेखकांना, पूर्वी काय व्हायचं की वेगवेगळ्या भाषणांचे वसंत व्याख्यानमाला असायच्या, उन्हाळी शरद व्याख्यानमाला असायच्या, त्याच्यामध्ये एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क व्हायचा आणि लेखक शोधले जायचे किंवा लेखक संपादकांना, प्रकाशकांना भेटायचे. पण आता असं झालं आहे की आता सगळेजणं असे ब्लॉगवरती, व्हॉट्सअपवरती आणि वेगवेगळ्या या यांत्रिक माध्यमांवरतीच एकमेकांना भेटतात. आणि मग ते वाचन आवडलं की संपादक किंवा लेखक कोणी व्हाईस वर्सा की एकमेकांशी संपर्क साधतात आणि मग लेखन ते छापलं जातं. पण मला एक आवर्जून हे सांगावं असं वाटतं की जेव्हा एखादं लेखन दिवाळी अंकांमधनं छापलं जातं, आणि दिवाळी अंकाला वाचक भरपूर आहे, दिवाळी अंक खास त्याच्या वेगळ्या लायब्रऱ्या 4 महिन्यांसाठी चालू होतात, आणि त्याच्यातनं लेखकाला नाव मिळतं, प्रसिद्धी मिळते, आणि मग अशा वेळेला त्याची जेव्हा कादंबरी छापून येते तेव्हा त्याला जास्त वाचक वर्ग मिळतो. बेसिकली तुम्ही घरापासून सुरू करा, है ना. तुमचं जे तुमच्या मनात येईल ते तुम्ही लिहायला सुरुवात करा, आणि मग तुमचं लेखन जर का उजवं असेल, चांगलंच असेल, तर आपोआप तिथपर्यंत संपादक, प्रकाशक भेटतात, पोहोचतातच आणि संपर्क साधतात त्यांच्याशी. समजा आता कुठला नवीन लेखक असेल ज्यांनी हे ब्लॉग्स वगैरे लिहिलेले नसतील आणि त्यांनी समजा बुक्स लिहिले असतील, काहीतरी रफ ड्राफ्ट असं काहीतरी लिहिलं असेल, तर तुमच्यासारख्या पब्लिशरकडे जर आले तर तुम्ही ते वाचता का? हो हो, सगळ्या लेखकांचं काही पण साहित्य आलेलं असेल तर ते आम्ही वाचतो. आमच्या 4-5 जणांचा ग्रुप आहे की जे मी डिस्ट्रीब्यूट करते वाचायला, की कसं वाटलं सांगा. मी वाचलं आणि मला त्यात विशेष नाही वावलं, पण काहीतरी वेगळं जाणवत आहे, तर मी दुसऱ्या व्यक्तीला ते वाचायला देते की तुम्हाला कसं वाटतं आहे, तुम्ही तुमची मतं द्या. आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येक लेखकाचं लेखन वाचतो आणि त्याप्रमाणे सिलेक्ट करतो. म्हणजे माझी मतं त्याच्यावरती लादली जाऊ नयेत. त्यामुळे आमचा एक 4-5 जणांचा ग्रुप आहे की ज्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला निवडता येतं. अच्छा. योग्य अयोग्य, आमच्या अंकाला सुटेबल आहे की नाही, त्या पद्धतीने आम्ही निवडतो.
तुमचे जे हे अंक आहेत हे खूप वर्षापासून आहेत, म्हणजे आता प्रत्येक अंकावरती फ्रंट पेजवरती एक जे चित्र असतं, इलस्ट्रेशन मुखपृष्ठ. असतं, हां, ते तुम्ही कसं सिलेक्ट करता? मुखपृष्ठासाठी काय त्या धनंजयमध्ये भयगुड कथांचा असल्यामुळे त्याच्यासाठी त्या वर्षीची काही अट्रॅक्टिव्ह थीम असेल तर त्याप्रमाणे आपण चित्रकारांशी बोलतो. आणि बरीच वर्ष आमच्याकडे सतीश खानविलकर म्हणून चित्रकार आहेत, ते चित्र काढतात आणि खूप सुंदर, म्हणजे एक ना बरीच वर्ष झाल्यानंतर रॅपो होऊन जातो की आम्हाला काय हवं आहे ते चित्रकाराला बरोबर कळतं. त्यामुळे मग आपण सहसा बदलायला जात नाहीत आर्टिस्ट. तसं बरीच वर्ष सतीश खानविलकरांनी काम केलं धनंजयसाठी. आणि मग असं झालं की यावर्षी वाटलं काहीतरी आपण एक वेगळा प्रयोग करू. बऱ्याचदा काय होतं की ह्याच्यातसुद्धा स्पर्धा असतात. मग एकच विषय असेल, आता धनंजयचाच विषय 3-4 जणं त्याला फार मागणी असल्यामुळे आता बरेच असे अंक निघत आहेत की जे भयगुड कथा न वाहिलेले आहेत. आणि मग जे काढतात ना, मग ते त्याच लेखकांना बोलवतात त्यांच्या अंकासाठी, त्याच आर्टिस्टलाही बोलवतात. मग हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला वाटलं आता आपण जरा मुखपृष्ठासाठी आर्टिस्ट वेगळे घेऊन बघूया. म्हणून मी याच वर्षी रविकांत सोईतकर म्हणून एक आर्टिस्ट आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला. आणि मग त्यांनी एक जे 2-3 कल्पना दिल्या मुखपृष्ठाच्या, आणि मग जी एक कल्पना मला आवडली आणि ती आम्ही यावर्षीच्या अंकासाठी वापरली. आणि त्याच्यासाठी खूप जणांकडनं आम्हाला खूप चांगले प्रतिसाद मिळाला की यावर्षीचं कवर एकदम वेगळंच झालं आहे, छान झालं आहे, मस्त एकदम. तर असं होतं. आता चंद्रकांतसाठी बऱ्याचदा आपण पेंटिंग घेतो, क्लासिक कवर घेतो कारण कादंबऱ्या आहेत तर त्याला क्लासिक काहीतरी पाहिजे. मग पूर्वी आपण वासुदेव कामत मोठे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत, त्यांची पेंटिंग्स घेतली. नंतर KB कुलकर्णी हे पण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहे. त्या KB कुलकर्णींचा तर असं ग्रुप, जॉन फर्नांडिस, नंतर रवी परांजपे, नंतर किरण हणमशेठ, असे जे त्यांचे विद्यार्थी आहेत. मग केबीनंतर त्यांचे असे जे ते सुद्धा सगळे नावाजलेले चित्रकार, मग त्यांची चित्रं घेतली. मागच्या वर्षी रवी परांजपे गेले तर त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ म्हणून त्यांचं एक पेंटिंग आपण छापलं होतं. आणि यावर्षी किरण हणमशेठ यांनी केले, त्यांनी पेंटिंग दिलेलं आहे. तर असे जेव्हा चित्रकारांशी सुद्धा जेव्हा आपण संपर्क साधतो ना, तर खूप म्हणजे आपल्याला वाटतं की एवढी मोठी माणसं आपल्याशी नीट बोलतील की नाही, पण प्रत्यक्षात असं नसतं. जेव्हा आपण त्यांना भेटतो आणि ते ज्या आत्मीयतेने आपल्याशी संवाद साधतात त्याच्यातनं आपल्याला खूप शिकायला मिळतं की आपले पाय जमिनीवर राहण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे हे या मोठ्या लोकांकडे बघून आपल्याला कळतं. एकदा आम्ही KB कुलकर्णींना भेटायला बेळगावला गेलो होतो आणि त्यांच्या चित्रशाळाच म्हणायचं, त्यांच्या चित्रशाळेत आम्ही पायऱ्या चढून वर गेलो. एवढे मोठे चित्रकार, ते खाली म्हणाले बसा तुम्ही, खाली स्वतः उतरून पाण्याची बाटली घेऊन वर आले आणि आमच्या हातात दिली. तर असं एकदम अरे ह्यांनी आपल्यासाठी एवढं खालून वर पाणी आणलं, ते बरं वाटे ना. आणि मग मी एवढ्या लांब बेळगावला गेले होते म्हणून त्यांच्यासाठी खास घरी केलेले रव्याचे लाडू नेले होते प्रेझेंट म्हणून. आणि ते त्यांना इतके आवडले की ते म्हणाले मी तुम्हाला चित्र देणार आहे ना, त्याचं मानधन म्हणून मला डबाभर लाडू पाठवा. असं एक म्हणजे काम करता करता असा एकदम जिव्हाळाही होऊन जातो. तर वासुदेव कामतांकडे आम्ही एकदा गेलो होतो, त्यांचं पेंटिंग घेतलं होतं. आणि त्यांच्याकडनंही अतिशय मुद्देसूद कमी बोलणारे चित्रकला हा विषय आला की मात्र ते खुलून बोलतात. त्यांची एक्झिबिशन्स वगैरे ते बघायला गेलं की ते प्रत्येक चित्र आपल्याला समजावून सांगणार, कसं चित्र बघायचं हे सांगणार. तर त्यांचंसुद्धा खूप सुंदर अनुभव आले एकदा. आणि किरण हणमशेठ तर म्हणजे घरगुतीच असं फॅमिली रिलेशनसारखंच झालेलं आहे त्यांचं. तर असे चित्रकार पण म्हणजे हे एक ना, जेव्हा आपण ह्या प्रकाशन व्यवसायात येतो तिथे आर्थिक फायदे न बघता एक व्हास्ट आपलं विस्तारित कुटुंब तयार होतं आणि त्या कुटुंबातनं आपण बाहेरच पडू नये असं वाटतं. त्यामुळे ही जी कामं आहेत, हातपाय थकले तरी ती कामं करत राहावीशी वाटतात, कारण एक ऊर्जा मिळत राहते त्या कामामधून आपल्याला. डेफिनेटली. तुमचं आता हे मॅगझिन आहे है ना, मग ते प्रकाशन करायचं आणि मग त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं, ही सगळी कामं तुमच्याकडे खूप मोठा स्टाफ असेल नाही? आमच्याकडे स्टाफ म्हणजे मी आणि माझे 2 सहकारी एवढाच स्टाफ आहे. त्यातले एक जण आहे देवयानी म्हणून, ती हिशोब
म्हणजे सगळं हिशोब बघते. मी त्यात काहीही बघत नाही. बिलं बनवणं, वसुली करणं, त्याच्यासाठी फोन करणं वगैरे सगळं. आणि दुसरे कदम म्हणून जे आहेत ते सगळं बाहेरचं काम बघतात. म्हणजे पार्सलं पाठवणं, पार्सलं बांधणं, पाठवणं, दुकानांमध्ये उरलेले अंक परत आणणं, एक्स्ट्रा जास्तीचे अंक हवे असतील तरी पाठवणं, ही कामं ते करतात. आणि संपादन आणि प्रूफ करेक्शन, लेखकांना भेटणं, लेखकांशी फोन करणं वगैरे या सगळ्या गोष्टी मी करते. जनरली आम्ही तिघं मिळून हे सगळं करतो. आणि मग आपले हितचिंतक आहेतच की अरुण नेरुरकर आहेत, डॉक्टर बाळफोंडके आहेत, स्मिता पोतनीस आहेत. हे जे आपले लेखक पण आहेत आणि वेलविशर पण आहेत की जे आम्हाला ह्या कामामध्ये मदत करतात. म्हणजे मी एखादी कथा वाचायला त्यांना पाठवली तर त्याच्यावरचं त्यांचं मत ते देतात. कुठली कथा घ्यावी, कुठली नाही, ह्याबद्दलचं ची चर्चा आमच्यात होते. आणि म्हणजे असे वेलविशर खूप आहेत, पण प्रत्यक्ष ऑफिसात आम्ही तिघंजणं काम करतो. आणि मी तर स्वतः म्हणजे गठ्ठे बांधून पार्सलं नेऊन रेल्वेत टाकणं, पोस्टात टाकणं, एस टीला टाकणं, ट्रान्सपोर्टला टाकणं, हमालाच्या गाडीबरोबर जाणं, ह्या सर्व गोष्टी मी माझ्या सुरुवातीच्या काळात केलेल्या आहेत. त्यामुळे मला ह्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि इव्हन की रात्री 12-12 वाजेपर्यंत ती गाडी येणार म्हणून थांबून राहायचं. आणि मोठे 100-200 अंकांचं बंडल बांधून त्याच्यावर नावं लिहिणं, लेबल चिकटवणं, इथपासून सगळं काम केलेलं आहे. आणि ही बारीक बारीक कामं आहे, त्याच्यात मेहनत असते. आणि त्या मेहनत करणाऱ्यांनाही तेवढीच दाद दिली पाहिजे. आणि ह्या तळापासून वरपर्यंतचं काम केल्यामुळे त्या माणसांच्या कामाचं महत्त्व मला माहिती आहे की ते जे काम करतायत त्याच्यामागचे कष्ट माहिती आहेत. पण हे सगळं लेबर इंटेन्सिव्ह आहे, म्हणजे खूप त्याला फिजिकल ताकद लागते. मग तुम्ही आता हे कसं करता? काय आहे की देवाच्या कृपेने अजून फिजिकल ताकद, म्हणजे एखाद्या वेळेस जर का कोणी आलं नाही तर ते पार्सलाचा गठ्ठा बांधणं आणि हमाल बोलवून त्याच्याकडून तो पोचता करणं, एवढं मी करू शकते स्वतंत्र ह्याच्यावरती. किंवा एखाद्या आता ठिकाणी कळलं की ही माणसं अशी पार्सलं बांधतायत, आता मी काय रेल्वेच्या पार्सलांसाठी वगैरे असे हायर करते माणसं आणि ते सगळी जबाबदारी घेऊन ते पार्सलं बांधून पाठवून देतात. तसं आता आम्ही करतो काम. म्हणजे ज्या जबाबदाऱ्या आम्ही स्वतः करायचो ते आता बाहेर आउटसोर्सिंग करते पार्सलांचं. तुमचं मॅगझिन आता प्रिंट फॉर्मॅटमध्ये आहे, मग तुम्ही त्याला डिजिटायझेशन वगैरे काय करण्याचा असा काही प्लॅन आहे का तुमचा? ई बुकसाठी खूप विचारणा होत असते. म्हणजे आता अमेरिकेत वगैरे भारताच्या बाहेर जे आपले वाचक आहेत त्यांच्याकडनं सतत मागणी असते की तुमचं ई बुक आहे का, कारण त्यांच्यापर्यंत फिजिकल कॉपी पोचवणं खूप महाग पडतं आणि खर्च भरपूर असतो. त्यामुळे गेली 4-5 वर्ष मी PDF फॉर्ममध्ये ई बुक्स देत होते. bookganga.com म्हणून वेबसाईट आहे, त्यांच्यातर्फे देत होते. आता यावर्षी पहिल्यांदाच ई बुक आम्ही ह्याच्यावरती केलं आहे, काय म्हणतात त्याला, म्हणजे मला तर मी किंडलवरती. त्या गॅजेट्सची मी काय एवढी परिचित नाही आहे, मी स्वतः किंडल वाचत नाही, पण मागणी आहे. आणि मला किंडलवर काम करून देणारे किरण क्षीरसागर भेटले, त्यामुळे मग त्यांच्या सहकार्याने यावर्षी आम्ही धनंजयची किंडल आवृत्ती काढली आहे आणि ती आत्ता 2 दिवसापूर्वीच लॉन्च केली आहे. आणि अजून 2 दिवसांनी चंद्रकांतची पण किंडल आवृत्ती आपण करणार आहोत. फर्स्ट क्लास. आणि कारण असं आहे की पेपर हे जो आहे ना त्याला न्यूजप्रिंटचं आयुष्य फार कमी असतं. आता 60 वर्षापूर्वीचा जेव्हा मी अंक हातात घेते ना त्याचं पान उलटताना पटकन तुकडा पडतो. त्यामुळे ते अंक आता मला इतक्या हळू जपून वापरावे लागतात. तर आता त्या सर्व अंकांचं PDF हे करून त्यांना स्कॅन करून त्यांची ई कॉपी आम्हाला करायची आहे, डिजिटल कॉपी करायची आहे. तर त्याबद्दल बोलणी चालू आहेत आणि तशी डिजिटल कॉपी आम्ही करणार आहोत. किंवा तोपर्यंत आम्ही 60 वर्षांमधल्या निवडक कथांचं एक पुस्तक काढलं होतं आणि पहिल्याच पुस्तकाला खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याची आम्ही 3 आवृत्त्या काढल्या, म्हणजे जवळजवळ 3-1 हजार पुस्तकं ते विकली गेली. आणि नंतर आम्ही निवडक विज्ञान कथा म्हणून पण काढलं. आणि आता परत निवडक कथांचा 3रं काढणार आहोत, कारण सततच वाचकांची मागणी येते की आम्हाला जुने अंक हवेत, जुने अंक द्या. पण आता आपल्याकडे जुने अंक नाही आहेत. मग आमच्याकडे ज्या 1-1 कॉपी आम्ही बाइंडिंग करून ठेवल्या आहेत त्याच्यातल्या निवडक कथांची पुस्तकं करायचा आमचा प्रयोग चालू आहे. म्हणजे तुमच्याकडे ज्या आत्ताच्या सगळ्या कथा आहेत त्याचं तुम्ही
नॉर्मल पुस्तक बनवून विकणार? मॅगझिन नाही, मॅगझिन नाही, नॉर्मल पुस्तक. पुस्तक रूपामध्ये करून विकणार. मग पुस्तकांना जरा जास्त आयुष्य असतं मॅगझिनपेक्षा, त्यामुळे पुस्तक रूपाने करून विकणार. आणि मग ते संदर्भ ग्रंथालयात पण राहतात ना बरीच वर्ष. मग जे कोणी अभ्यास करणारे असतात त्यांना त्याचा उपयोग होतो. आत्ताचं आपलं डिस्कशन सोडून नवीन रायटर्ससाठी तुमच्याकडे काही खास टिप्स आहेत का? नवीन लेखकांनी ना आता भारतीय वातावरणावरती गूढ किंवा रहस्यमय किंवा विज्ञानविषयक असं लिहावं असं मला वाटतं. आणि ह्या गूढ शेवटी काय, प्रत्येक गोष्टीत गूढ असतं. गूढ नाद असू शकतो, गूढ संगीत असू शकतं, गूढ चित्रपट असतात. तर अशा गूढाचा वेध घेतला गेला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. की मानवी स्वभावाचे मानवाचा स्वभाव हेच एक मोठं गूढ आहे. त्या गुढातले काही पैलू यावेत. किंवा आता कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतात की लोकसंख्या वाढीमुळे नोकऱ्या कमी झाल्या आहेत आणि मग तिथे कॉर्पोरेट क्षेत्रात कशी नोकरीसाठी खेचताण, एखाद्याचे पाय ओढणं, एखाद्याचं हे करणं, जे राजकारण चालतं तशा प्रकारचं जर का काही कथानक आलं तर मला ते अंकात छापायला आवडेल. कारण ते वाचून लोकांना आपण काय करावं आणि काय करू नये याचे धडे पण मिळू शकतात आणि मनोरंजन पण होऊ शकतं की जे त्या क्षेत्राशी संबंधित पण नाही आहेत पण त्यांना ते वाचायला मिळतं की तिथे काय चाललं आहे. किंवा एखादा जंगल भटकंती करणारा असतो आणि मग त्या भटकंतीमध्ये प्राण्यांना बघताना, तिथे फिरताना, तिथे राहताना, तंबूत राहताना काय अनुभव येतात, कित्येकदा गूढ अनुभव येतात. एखाद्या वाळवंटामध्ये गेलो, सहारा वाळवंट, तसं आपलं जे राजस्थानचं वाळवंट आहे, तिथे फिरतानासुद्धा गूढ अनुभव येतात. तर अशा गूढ अनुभवांवरती जर का नवीन लेखकांनी काही कथा लिहिल्या तर नक्कीच त्या छापायला आवडतील. आपल्या भारतामध्ये आपल्या एवढे स्टेट्स आहेत, एवढे जिल्हे आहेत, एवढे तालुके आहेत, प्रत्येक ठिकाणी काहीतरी म्हणजे अशा कथा असतात त्यांच्या तिथे तयार झालेल्या. तर तशा कथा आपल्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्या आपण वाचकांना द्याव्यात असंही मला खूप वाटतं आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. मॅगझिनच्या ऐवजी आपली जी एरवी आपण पुस्तकं प्रकाशित असतात करतो. ते पण तुम्ही करता का? हो, म्हणजे राजेंद्र प्रकाशन नावाने आपण प्रकाशन संस्था 2016 साली चालू केली आणि आत्तापर्यंत 55 पुस्तकं छापून झाली. अच्छा. त्याच्यामध्ये प्रभाकर पेंढारकरांची 4 पुस्तकं आहेत. तर त्याच्यातल्या एका स्टुडिओचं आत्मवृत्त, म्हणजे स्टुडिओ बोलायला लागला तर स्टुडिओमध्ये जे जे काही चित्रण झाले चित्रपटांची त्याची माहिती, मग तिथे कोण नट आले, कोणाचं पहिला पिक्चर, कोणी गाणं म्हटलं, काय प्रसंग घडले, अशा पद्धतीने त्यांनी जयप्रभा स्टुडिओचं आत्मवृत्त लिहिले आणि त्याला अतिशय छान प्रतिसाद मिळाला आणि त्याला राष्ट्रीय पारितोषिकसुद्धा मिळालं राष्ट्रपतींच्या हस्ते. आणि राजेंद्र प्रकाशांची हीच खासियत आहे की पुस्तकाचं स्वरूप अतिशय देखणं असतं. म्हणजे जर का तसा विषय मिळाला तर त्या पद्धतीने देखणं पुस्तक आपण प्रकाशित करतो आणि साधं पुस्तक असलं तरी त्याचं छपाई, बांधणी, त्याचं मुखपृष्ठ याला आपण खूप महत्त्व देतो, त्यातल्या प्रूफ करेक्शनला महत्त्व देतो. तर 1 वर्ष मी रांगोळी या विषयावरती पुस्तक केलं होतं. आता रांगोळी ह्या विषयावरती कोणी PhD करेल हे कधी मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मी पेपरमध्ये वाचलं की डॉक्टर नैना तळवळकर यांनी रांगोळी या विषयावर डबल PhD केले. तर मला बायकांना जनरली रांगोळी, कलात्मकता आवडतेच, तसं मलाही आवडायचं. म्हणून मी त्यांना फोन केला की तुम्ही म्हणजे आधी अभिनंदनाचा फोन केला आणि मी म्हटलं मला खूप आश्चर्य वाटते की रांगोळी विषयावर मला बघायला आवडेल तुमचा थिसिस. तर त्यांनाही आनंद झाला की हो मी नक्की. आणि मग एक दिवशी त्या ऑफिसात त्यांचा थिसिस घेऊन आल्या आणि मग त्या थिसिसचं आम्ही रेग्युलर लेखन ह्याच्यात म्हणजे जो क्लिष्ट सैद्धांतिक भाग होता तो काढला आणि त्याचा मराठीत अनुवाद करून आणि सगळे फोटो घेऊन आणि ते पुस्तक प्रकाशित केलं रांगोळीवरचं. आणि त्या पुस्तकालासुद्धा उत्कृष्ट निर्मितीचं बक्षीस मिळालं. नंतर मागच्याच वर्षी पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे असं मंदिरांचं पुस्तक केलं. दीपा मंडलिक यांनी ते लिहिले आणि त्या मंदिरांच्या पुस्तकालासुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्यालासुद्धा आत्ताच मागच्याच महिन्यात उत्कृष्ट निर्मितीचं पारितोषिक मिळालं.
Fantastic. पुण्याची ग्रंथोत्तेजक संस्था आहे त्यांच्यातर्फे मिळालं. म्हणजे जी बक्षिसं मिळाली तीसुद्धा खूप प्रतिष्ठित संस्थांकडनं मिळाली, म्हणून त्याचा एक वेगळा आनंद आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. ते ही ऊर्जा असते की काम करण्याची. आता म्हणजे बऱ्याचदा वाटतं की आता थांबावं, खूप झालं, इतकी वर्ष झाली, आता पुरे करूया. पण परत कोणीतरी लेखकाचा फोन येतो, कधीतरी एखाद्या पुस्तकाला बक्षीस मिळतं, कधीतरी अंकाबद्दल कोणी बोलतं आणि मग असं वाटतं का आपण थांबतो आहे, आपले हातपाय चालू आहेत तोवर आपलं हे काम चालूच राहायला पाहिजे. त्यामुळे मग थांबायचा विचार परत कुठेतरी मागे पडतो आणि हे काम चालूच राहतं. ॲक्च्युली लेखन असा एक विषय आहे जो तुम्ही घरामध्ये बसून सुद्धा करू शकता. म्हणजे त्याला असं रिटायरमेंट नाही आहे. एका पर्टिक्युलर एजनंतर, एक वयानंतर थांबा किंवा लेखकाला नाही आहे, पण आम्ही सगळी त्याचं जे बाळंतपण असतं पुस्तकाचं किंवा पूर्वी मी ह्यांना म्हणायची की आपण दरवर्षी एका अपत्याला जन्म देतोय की हे आमची अपत्य आहेत. आम्ही एकदा एका सिनियर सिटीझन क्लबमध्ये आम्हाला भाषणाला बोलवलं होतं. तेव्हा मी भाषणात तेच म्हटलं होतं की धनंजय आणि चंद्रकांत ही माझी जशीच 2 मुलं आहेत तशीच ही माझी अपत्य आहेत. माझी मुलं नोकरीनिमित्त कुठे लांब जातील, पण ही अपत्य माझ्याच जवळ राहतील. त्यामुळे ती मला कायम आनंद देणार आहेत, तर मी पण मग त्यांना अंतर देणार नाही. आणि ते बोल खरंच नंतर खरे ठरले की मुलं नोकरीनिमित्त लांब गेली पण अंकाचं काम मी करत राहिले. आणि तू जे म्हणालीस की लेखक घरात बसून पण लिहू शकतो, लेखक लिहू शकतो घरात बसून पण प्रकाशकाला घरात बसून चालणारच नाही. प्रकाशकाला कायम समाजात सगळ्यांच्या संपर्कात राहावंच लागतं. आणखीन हे म्हणजे आहे, त्याचं काम करतच राहावं लागतं. नाही, माझा म्हणण्याचा अर्थ होता की हल्ली रिटायरमेंटनंतर लोकांना सुचत नाही काय करायचं. समजा त्यांना वाचनाची आवड असेल, काहीही वाचनाची, मग ते आपल्या रायटिंगमध्ये लिखाणासाठी काहीतरी एक्सपेरिमेंट करू शकतात. मुख्य म्हणजे काय माहिती आहे का की लेखन हा सुद्धा एक अभ्यास आहे की आपल्याला काही आवडलं आहे ते पटकन लिहिलं, डायरी लिहिली, प्रवासाला गेलो ते लिहिलं. सुरुवातीला आपलं साधं होईल, अगदी साधं 1ली-2रीतल्या मुलांसारखं होईल, पण नंतर त्या लेखनाचा कस वाढत जातो आणि आवडही वाढत जाते. मुख्य म्हणजे रिटायरमेंटनंतर अशी वेळच येऊ नये की मी आता काय करू. लेखन तर आहेच, लेखन आहे, वाचन आहे, बागकाम आहे. मला स्वतःला म्हटलं की तू जर का हे बंद केलंस तर काय करशील, तर मला गच्चीवर शेती करायला आवडेल. मला पर्यावरणासाठी मला खूपदा वाटतं की आपल्या गल्लीत जेवढे भाजीवाले आणि विक्रेते बसतात ना, त्यांच्या तिथे जाऊन ते उठून गेले की तिथला कचरा उचलावा आणि डस्टबिनमध्ये टाकावा किंवा प्लॅस्टिकसाठी काहीतरी काम करावं की हे जे दरवर्षी पावसाळ्यात प्लॅस्टिक साठतं आणि गटारं तुंबतात, तर त्याच्यासाठी आपण काम करावं की हे प्लॅस्टिक एका ठिकाणी जमा होईल. आणि मग आपण जे प्लॅस्टिकपासून मला एक हल्लीच कळलं की ठाण्याला एक जण आहेत की ते तेल तयार करतात, म्हणजे ग्रीस तयार करतात प्लॅस्टिकपासून. तर निलिमाताई, आमच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आणि आम्हाला एवढं इन्स्पायर केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मलासुद्धा खूप छान वाटलं की आपलेपणाने बोलवलंस, तू प्रश्न विचारलेस आणि मी त्याची उत्तरं दिली आणि त्याच्यात तू मला मध्ये कुठेच अडवलं नाहीस, त्यामुळे मला मनसोक्त बोलता आलं. त्याबद्दल धन्यवाद. तुमची उत्तरं तर इम्पॉर्टंट होती ना, ती सगळ्यात महत्त्वाची होती. मलासुद्धा खूप छान वाटलं एकदम. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. आम्ही दर आठवड्याला अशाच नवीन नवीन व्यक्तिमत्वांबरोबर गप्पा मारणार आहोत, त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार आणि फीडबॅक आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.